हां, कोण कोण आलं रे? वाघ आले, कोल्हे, लांडगे. क्या बात आहे. चला, व्हेरी गुड. नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी माझी गेस्ट लिस्ट चेक करत होतो, त्याच्यामध्ये आत्ताची नावं तुम्ही ऐकली असतील. वाघ, लांडगे ही आडनावं आहेत आपल्यात, पण या आडनावाच्या सदृश पदार्थसुद्धा आहेत आमच्या खानदेशामध्ये. आता खानदेश तर तुम्हाला माहिती आहे की खानदेश हा गुजरात बॉर्डरवर असलेला प्रदेश असा आहे. आणि जळगाव, त्याच्यानंतर शहादा, धडगाव ही सगळी गावं जी आहेत, तर तिथले लोक लांडगे हा पदार्थ बनवतात. आणि मग हा पदार्थ गुजरातात सुद्धा जातो, हा पदार्थ महाराष्ट्रामध्ये सुद्धा येतो. अप्रतिम प्रकार आहे, पौष्टिक आहे. तयारी पहा, सुंदर तयारी आहे बघा. तर हा पदार्थ जो आहे तो आमच्या विद्या पाटील म्हणून आहेत, PD पाटील जे आपले शहाद्याचे होते त्यांच्या सुनबाई, तर त्यांनी मला हे बनवायला लावलं. बघा त्या काय म्हणतात. का सकाळी शेतस तो મીન વિષ્ણુજી મેજવાની પરિપૂર્ણ કિચન થી લઈને તો માસ્ટર રેસિપીઝ સુધીના તમારા બધા જ શોઝ હું ફોલો કરું છું. ખાનદેશમાં આવેલા અમારા શાદા નંદુરબારના લાંડગા બી દેખાડો. જય શ્રી કૃષ્ણ. गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक, थोडीशी हळद, त्यानंतर आपल्याला लागेल मीठ, ये बाद, 1 चमचाभर तेल, आणि याला पहिले सगळं एकत्र करून घ्यायचं. हात स्वच्छ धुवून घेतलेले आहे, तुम्ही पण घ्या. आणि नेहमीची जशी आपण पोळ्यांची कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडी घट्ट भिजवायची. कणिक एवढी व्यवस्थित भिजवायची की तुमची जी परात आहे असं वाटायलाही नको की या परातीमध्ये कणिक भिजवलेली आहे. आणि परात शेवटी काय असतं, भूमिपात्र. भूमीतून निघालेलं हे मिनरल्स त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे असतात, ते आपल्या शरीराला आवश्यक आहेत. तर कळत नकळत ते मिळतात. कणिक भिजवताना सुद्धा त्याचे कण त्याच्यामध्ये जातात. एवढं सोपं आहे बघा. 5 मिनटं याला आपण झाकून ठेवू. मुगाची डाळ, चण्याची डाळ आणि तुरीची डाळ ही समप्रमाणात घेतली आहे. काही ठिकाणी प्रमाण बदलतं, पण हे समप्रमाण मस्त असतं. हिरवी मिरची, लसूण, आलं आणि जिरं, मीठ. आणि हे आपल्याला पाट्या वरवंट्यावरच वाटायचं. घ्या, पारंपरिक आहे. पाटा वरवंटा आहे माझ्याकडे, मी त्याच्यावर वाटणार आहे. पण तुम्हाला पाटा वरवंटा जमत नसेल किंवा नसेल तुमच्याकडे पाटा वरवंटा, तर काय कराल, मिक्सर आहे ना, आहे की नाही. लसूण, जिरे आणि थोडंसं मीठ. मिठाने छान घर्षण होतं आणि तुमची डाळ जी आहे ती व्यवस्थित वाटल्या जाते. पहिले मी काय केलं, एकच डाळ टाकली आणि तिच्याबरोबर आलं, लसूण आणि जिरं हे पण टाकलं. आता ही थोडीशी वाटल्या गेली तर दुसरी डाळ चण्याची, थोडी मुगाची, येस, आणि असं सगळं थोडं 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 घेत आपली डाळ पूर्णपणे वाटून होईल आणि व्यायाम होईल की नाही. असं फिरवून चालवायचं म्हणजे सगळ्या बाजूची डाळ जी आहे ती. आणि हे एवढं असं घट्ट जे आहे ते मिक्सरमध्ये होत नाही. आता यामध्ये आपण थोडंसं लिंबू पिळून घेऊ. थोडी बडीशेप, कोथिंबीर, आणि हे एकत्र करू. क्या बात आहे. कणिक आपली छान मळून गेली आहे. आपण याची पोळी लाटू. याची छान पोळी लाटून घ्यायची. या पारंपरिक पदार्थांचं ना मजा एक असते की ते बनवताना
एक वेगळं समाधान असतं, मजा असते की आपण त्या डाळी वाटून घेतल्या, त्याच्या आधी भिजवून घेतल्या आणि ही प्रक्रिया होत असताना आपण विचार करतो, हां हे असं होईल, ते तसं होईल, ते तसं होईल आणि फायनल प्रॉडक्ट जेव्हा येतात तेव्हा एकदम मजा येते. मला तर मजा येते बा. तुम्हाला येते की नाही मला माहीत नाही. आणि येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. हो हो मजा येते. हे व्यवस्थित पसरून घ्यायचं. हे छान असं पसरल्यानंतर याची गोल अशी पोंगळी करायची, पण खूप असं घट्ट नाही, हलके हलके. ये बात. अशा पद्धतीने थोडं तेल लावून घ्यायचं, म्हणजे त्या ज्या पुंगळ्या आहेत त्या चिकटणार नाहीत. ह्याला आपण स्टीम करून घेऊ एक 10 मिनटं. याला 10 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. खरं तर हे म्हणजे स्टीमर जे आहे ते माझ्याकडे असं आहे, पण याचा अर्थ असा नाही की असं स्टीमर असेल तरच बनवायचं. साधं भांडं घ्यायचं, त्याच्यावर चाळणी टाकायची, त्याच्यावर वाफवू शकता तुम्ही. इतकं सोपं आहे. आणि एक गंमत मला अजून नेहमी तुमच्या खानदेशातल्या पदार्थांची आवडते, ती म्हणजे वाफवलेलं वगैरे हे सगळे पदार्थ जास्त असतात. म्हणजे काटकसरीने केलेले पदार्थ. कोंड्याचा मांडा हा शब्द जो आहे मला वाटतं तिकडनंच बहिणाबाईंच्या गावातून रुजू झाला असेल. आता हे अशा पद्धतीने तयार झाले. यानंतर एक इंटरेस्टिंग फोडणी करायची आहे. त्या फोडणीबरोबर हे अप्रतिम लागतील. फोडणीचं साहित्य बघा. तेल, जिरे, मोहरी, तीळ, बडीशेप, थोडं हिंग, कढीपत्ता, थोडी साखर, थोडी कोथिंबीर, एक तर ही फोडणी याच्यावर घालू शकता किंवा अशा पद्धतीने करायचं. फोडणी तयार झाली की गॅस बंद करायचा आणि हे तयार रोज त्यात घालायचे, टॉस करायचे आणि सर्व करायचे पंचामृताबरोबर. तर ह्याला कुठल्याही सॉस बरोबर वगैरे जर तुम्ही खाल ना तर तो अपराध ठरेल. गंमत कशी असते की मेहनत करून एखादा पदार्थ बनवायचा ज्याला पारंपरिक टच आहे, पण नंतर त्याच्याबरोबर सॉस लावून खायचं, हे कोणी शिकवलं? तसा अपराध करायचा नाही, योग्य सन्मान द्यायचा. आता हे इतकं छान असतं की ह्याच्यामध्ये कसं आहे ना, जेवढं तुम्ही हलकं असं गुंडाळाल तेवढं हे छान असं हलकं होईल ढोकळ्यासारखं. आणि नंतर याला पंचामृतामध्ये बुडवून खायचं. बरं, चिंचेचं पंचामृत, ज्याच्यावर दाणे असतात, खोबरं असतं, त्याच्यानंतर मेथी असते. हे सगळं बोलतानाच तोंडाला पाणी सुटतं. पंचामृत बघायचं आहे, आयचं बटन. हे मी खातो, तुम्ही पंचामृत बघा. हा एपिसोड पुन्हा पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बघा माझी जमली तर आठवण येते का? येते का?